चला सामन्याला होते सुरुवात. सलामीची जोडी ठोके रेटीचे अमर गायकवाड आणि संदीप. अमर आणि संदीप हे दोन सलामी आहेत मैदानाच्या आतमध्ये. चला खेळ चालू करा. विजय विजय सर खेळ चालू करा प्लीज. सामन्याला होते सुरुवात. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग करण्यासाठी प्रकाश. पहिला बॉल बॅकवर्ड जाऊन टॅप केला बॉलला. बॅकवर्ड पॉइंटला थोडीशी फॉम्बलिंग झालेली आहे क्षेत्ररक्षकाकडून. तोपर्यंत 2 धावा अमरच्या बॅट मधून कंप्लीट झाल्या आणि 2 रन आता आपलं खाते उघडलेलं आहे. अमरनं टीमचा श्रेय गणेश झाला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 2. यावेळेस विकेट घेण्याचा प्रयत्न बॅटची कड लागल्यानंतर विकेट किपरनं पहा लाईन मिस केली. अगदी क्लोज किपिंग करत होता त्यामुळे थोडीशी अडचण त्याला आलेली आहे. चांगली विकेट किपिंग. धाव मात्र मिळाली नाहीये म्हणजे निर्धाव बॉलची सांगता झाली. सेकंड बॉल मध्ये प्रकाशच्या ओव्हर नंबर 1 चा खेळ सुरू आहे. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 2. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दिली. मिड विकेटला खूप वेगाने. वा चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एकच रन अमरच्या बॅट मधून कंप्लीट झाले आणि या 1 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 3. सेमीफायनलची ही मॅच कुपेरे वर्सेस करुंगली या दोन टीमच्या दरम्यान. करुंगली टीमनं टॉस या मॅच मध्ये जिंकलाय आणि बॉलिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. बॅटिंग करते पहिल्या सत्रामध्ये कुपेरी टीम. 3 बॉलचा खेळ संपला. 3 बॉल मध्ये रन आलेले आहेत आतापर्यंत 3. प्रकाश ऑन मार्क. आता स्ट्रायकिंग आहे संदीप धावखोऱ्याचा फलंदाज. यावेळेस पास स्विंगिंग मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न येथे यष्टीत करण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता विकेट किपरच्या माध्यमातून परंतु नॉट आउटचा इशारा. आणखीन एक डॉट बॉलची होती समाप्ती. चांगली बॉलिंग. चांगल्या लेंथला बॉलिंग केली जाते प्रकाश कडून. यावेळेस शॉर्ट बॉल त्याला लवकर पिक केलंय आणि बॉलला फेकून दिलाय संदीपनं मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. टीमची धावसंख्या आहे 9. षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवरती 9. चला कमिटी मेंबर्स बॉलवर लक्ष द्या कारण बॉल जाता कामा नाहीये. कारण बॉल शॉर्टेज आहे. बॉलचा जो पुरवठा आहे तो कमी झालाय मित्रांनो. व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या आहे 10. आणखीन एक चांगला बॉल. स्विंग इन द मिस. खूप चांगला बॉल हाताला. शेवटचा बॉल प्रकाशनं डरबलची होते सांगता. अशा पद्धतीने ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे कुपेरीने बॅटिंग करत असताना पिंक गडी 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 10. चला तर करुंगली टीम तुम्ही जास्त वेळ घेता प्लीज. वारंवार आम्ही सांगतोय अजून एक मॅच कव्हर करायची आहे. घड्याळाचे काटे असं सांगतात 6 वाजलेले आहेत.
सूर्यास्ताला चाललाय. पक्षी आपल्या घरट्याकडे प्रस्थान करत आहे. थोड्याच वेळात सूर्यास्ताला जाईल आणि वेळ कुणाला थांबणार नाही मित्रांनो. आज भारत पाकिस्तान सामना आहे एशिया कप मधला, त्यामुळे सर्वांना लवकर जायचं आहे. बॉल हवेत आणि डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला खूप चांगला सेल टिपला फलंदाज मात्र बाद होते अमर. पहिल्या विकेटचं पतन, पहिला फटका उपेरे टीमला. पहा मैदानामध्ये प्रत्येक प्लेयर त्याची प्रशंसा करायला गेलेला आहे. खूप चांगलं सेलिब्रेशन करुंगली टीमचं मैदानामध्ये. पहिल्या विकेटचं पतन, तीनची धावसंख्या. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कपिल आलाय इनिंग नंबर 3 मध्ये उपेरी टीम कडून. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला तुम्ही पाहताय. घाई करा प्लीज. पहिल्या ओव्हर मध्ये 10 रन आल्या. आता ओव्हर नंबर 2 मध्ये सुहास. पहिला बॉल अविप्राप्त बॉडी खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत नो बॅट लाईन मधून बॉल चालला एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या मध्ये. तिथे 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठमोर आहेत. तोपर्यंत 2 रन, 3ची धावसंख्या 12 आणि त्या दरम्यान ठिकाणी व्यासपीठावरती सनी चौगुले उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावरती कृष्णा काशीद बाउंड्री झाली. कृष्णा काशीद यांच्या शुभास्ते मी सनी चौगुले यांचा सत्कार करतोय. त्याचबरोबर विकास खोत साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान, शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. कृष्णा काशीद यांच्या शुभ असते. साहेब तुम्ही आलात, तुमची अमूल्य मूल्य स्पर्धेसाठी दिलेत तर तुमचं मी करेश्वर चषकामध्ये मनपूर्वक आभारी आहे. चौकाराने चौकाराच्या पद्धतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड होते 16. चांगला फटका कपिलच्या बॅट मधून. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न. पायावरती बॉल आदळल्यानंतर बॉल चाललाय विकेट किपरच्या मागे. लेगबाच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे 17. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपला. 4 बॉल मध्ये धावा खर्च केलेला आहे सुहासनं 7. एक विकेट त्यानं प्राप्त केला आपल्या टीमसाठी, परंतु धावा खर्च केलेल्या आहेत 4 बॉल मध्ये 7. आकुट टप्प्याचा बॉल हा पाऊल पूल केलाय. खूप चांगला फटका. बॉल चाललाय श्रीबारीशीच्या मागे, स्कोरलेस बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय पंचांचा सिग्नल चौकार. षटकार. ओ षटकार आहे. बॅटर संदीपच्या बॅट मधून दुसऱ्या क्रमांकाचा षटकार. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 23. लॉस ऑफ 1 विकेट. या ओव्हरचा शेवटचा बॉल. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होती 23. उपेरे वर्सेस करुंगली या दोन टीमच्या दरम्यान ही उपांत्य फेरीची लढत आपण पाहतोय. टॉस जिंकल्या करुंगली टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. सुहास शेवटचा बॉल. उलटो स्टॉपेज लागलाय. मॅचच्या उलट्या बाजूला लागला, परंतु विकेट कीपरने स्टेबलाइज कॅचेस विथ द मॅचेस. पकडा खेळ जिंका क्रिकेटचा खेळ. परंतु इथं जीवनात दिले निवडून संदीपला 1 रन आले आणि अशा पद्धतीनं ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 24 ला 1 विकेटचं नुकसान. ओव्हर नंबर 3 मध्ये कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी आहे हे पाहावं लागेल. कुठल्या बॉलरने जाईल ही टीम, कारण शेवटचं षटक आहे. बिग ओव्हर हाणामारीचं षटक म्हटलं जातं मराठी भाषेमध्ये. जास्तीत जास्त धावा बनवण्याचं षटक असतं. आक्रमण केलं जातं या ओव्हर मध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहता सुनील
नाना यावेळेस पहा ऑफिस बॉल बॅक टू द बॉलर घेतलाय संदीप. एक रन कंप्लीट. दुसऱ्यांचा प्रयत्न आणि ते 2 रन कंप्लीट झालेले आहेत. 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवरती 26. सुनील नाना ओव्हर नंबर 3 मध्ये. यावेळेस पहा फटका तुम्ही पाहू शकाल. जसं आपण सिरियल पाहतो मराठी चॅनल वरती उंच माझा झोका, तसा संदीप सांगतोय उंच माझा फटका. बॉल सीमा पार. काय बॅटिंग सुरू आहे. असं म्हणतात ना इटालियन लोकांना पिझ्झा खायला शिकवावा लागत नाहीये आणि संदीपला षटकार कसा मारायचा हे सांगायची गरज नाहीये. एका मागोमाग एक षटकार ठोकतो या मॅच मध्ये. तिसऱ्या क्रमांकाचा षटकार आलाय संदीपच्या बॅट मधून. टीमची धावसंख्या 32 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. किती धावा प्रस्थापित होतील या मॅच मध्ये पुपेरी टीमच्या हे पाहणं गरजेचं आहे या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला असतो मोमेंट लँड मधून लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक आहे प्रकाश. बॉल अडवतो एक टप्पा घेऊन. तोपर्यंत 2 धावा तो वाचवू शकला नाही. 2 रन संदीपच्या बॅट मधून कंप्लीट झाले आणि 2 रनच्या मदतीनं टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डची 34. लॉस ऑफ 1 विकेट. बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये. डावपुऱ्याचे जे फलंदाज असं म्हणतात ना की शैलीदार फलंदाज आक्रमक फलंदाज असतात असे अनेक किस्से आहेत. अकुट टप्प्याचा बॉल हापापून करण्याचा प्रयत्न परंतु बॉल जास्त उचली घेतली त्यामुळे बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव बॉलची संख्या अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 34ला 1. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहिलं. खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट क्रिक लाईव्हच्या माध्यमातून घेतलं जातं. यावेळेस पहा पुढे सरसावट मारण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग झाला नाहीये. बॉल झाला स्क्वेअर ऑफ द विकेट. दुसऱ्या रनचा प्रयत्न चालवला परंतु पहा तिथे धावत सुटलाय संदीप आणि ते विकेट सॅक्रिफाईस केली कपिलनं. संदीप साठी आपली स्वतःची आणि फलंदाज इथे बाद होतोय रनआउटच्या रूपाने कपिल. चला शेवटचा बॉल आहे. टीमची धावसंख्या 34 नाही तर 35. दुसऱ्या बाजूला रनआउट झालाय बॅटर कपिल. शेवटचा बॉल सुनील पाटील नाना यांचा आणि स्ट्रायकिंगला खेळण्यासाठी पुन्हा एकदा संदीप. 3 षटकाराच्या बॅट मधून आले तरी तो खेळतोय वैयक्तिक 23 या धावसंख्येवरती. यावेळेस टॉप एज लागला. विकेट किपर डाऊन द बॉल. 1 2 3 4. चौथ्या अटमला मात्र झेल टिकला. सुहास आणि फलंदाज बाद. संदीपची खेळी समाप्त आणि पहिला डाव सुद्धा समाप्त झालेला आहे. 35 धावा झालेल्या आहेत स्कोर कार्ड वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा पुपेरी टीमनं बनवल्या. 36 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये करुंग टीम समोर. 17 बॉल 36 करायचे आहेत आणि वेलकम बॅक. तुम्ही पाहताय करेश्वर चषक 2022 शिवसंघर्ष क्रिकेट पोस्ट कराडे आयोजित ही भव्य स्पर्धा आपण पाहतोय. खूप चांगलं आयोजन आहे. खूप चांगलं नियोजन आहे आणि चांगलं प्रेम आज आम्हाला या स्पर्धेमध्ये दिले. खास करून मी विजय रेटरेकरचं कौतुक करेन. कृष्णा काशीचं मी कौतुक करेन. मला समालोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये त्यांना प्राप्त करून दिली आणि त्यांचा मित्र परिवार त्यांचा सर्व खेळाडू यांचं मी मनापासून आभारी आहे. कारण एक दिवस या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी खास विजय रेटरेकरनं मला उपलब्ध करून दिली. त्यांचं मी मनापासून आभारी आहे. त्याचबरोबर कृष्णा काशी आणि त्यांचा मित्र परिवार त्यांच्या सर्वांचं मी मनापासून आभारी आहे. आणि संदीप देशमुख म्हणजे संदीप पाटील आणि स्वराज बाडुंगले या 2 व्यक्तीने सुद्धा या स्पर्धेसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांचे सुद्धा या आयोजन कमिटीच्या माध्यमातून मी शतशः आभार व्यक्त करतोय. बबलू पाटील एक चांगला व्यक्ती, माणुसकीच्या दुनियेतला एक राजा माणूस म्हणजे संदीप पाटील. बबलू पाटील जगामध्ये माणुसकी अजून मेलेली नाही मित्रांनो.
एक ऍक्सिडेंट झाला होता त्यावेळेस मात्र त्या व्यक्तीला बबलू पाटीलने आसरा दिला, उचलला आणि हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. ही माणूस काय मित्रांनो. आणि संदीप पाटीलनं ते काम केलं होतं. माहिती मला बाहेरच्या व्यक्तीमधून समजली. खरोखरच चांगलं कार्य संदीप पाटील बबलू पाटीलनं केलेलं आहे. एक चांगलं क्रिकेटर, परंतु त्याच्यापेक्षा चांगला म्हणजे माणुसकीचा एक राजा माणूस अशी त्यांची ओळख. म्हणजेच आमचे तुम्हाला सर्वांचे लाडके बत्तीस शिरोला क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील बबलू पाटील, तुमच्या कार्याला आमचा सलाम. रेडी. 36 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 18 बॉल 36 आणि सलामीची जोडी तुम्ही पाहताय टीमची. एका बाजूला स्ट्रायकिंगला सुहास आणि त्याच्या जोडीला सुनील माना आलाय. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय ओव्हर नंबर 1 मध्ये अमर. सामन्याला होते सुरुवात. पहिला बॉल अमरचा ओव्हर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे स्ट्रॉंग अपील 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 तर लावली झालेली आहे. परंतु पहा पंच सांगतात पंचांची सल्ला मसलत केली जाईल. एक्झॅक्टली या बॉल वरती काय घडलेलं आहे स्क्वेअर लेग पंचांना मात्र आता विचारलं जाईल. आणि यस, बोट आकाशाकडे भीकरी जगाना फलंदाज बाद. सगळा बोट आकाशाकडे गेलेला आहे विजय सरांचं. आणि इथे सुवासला जावं लागेल. पहिल्याच बॉल वरती बिग विकेट, अतिशय महत्वपूर्ण विकेट प्राप्त केली पेरे टीमनं. आणि तोही अमर 36 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 36 करायचे आहेत या मॅच मध्ये. अमर अमर बॅट्समन कोण आहे? यावेळेस ऑन द राईट केला आपण रोहितला. रोहित ऑफ द मार्क. येस, रोहित तर आलाय, परंतु आज 7:30 वाजता आपला इंडियाचा रोहित चालला पाहिजे. अनेक संघर्ष सुरू आहेत. आज तुम्ही पाहताय की मित्रांनो, मी तुम्हाला क्रिकेटमध्ये एकच गोष्ट सांगेन की क्रिकेट प्रामाणिकपणे गेला. क्रिकेटमध्ये क्रिकेट तुमच्या डोक्यात आणू नका प्लीज. यावेळेस फटका चांगला गॅप मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या मागे. सुनीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत चौकार, लॉंग ऑन क्लिअर करणारा. कारण मित्रांनो, क्रिकेट प्रामाणिकपणे गेला. क्रिकेटची पूजा करा आणि खरोखरच डाऊन द अर्थ, जमिनीवरच राहा. क्रिकेटची अशी सेवा तुम्ही केली तर क्रिकेट तुम्हाला एक ना एक कधीतरी यशाच्या शिखरावर नेईल. आज पहा उदाहरणार्थ विराट कोहली 3 वर्ष झाले मित्रांनो संघर्ष करतोय शतकासाठी. शतक होत नाही त्याच्या बॅट मधून. यावेळेस पहा फुलटॉस. क्रिकेट मध्ये चुकीला माफी दिली जात नाहीये. बॉल चाललाय ऑर्थोडॉक्स लांबच्या डोक्यावरून सीमा पार षटकार. टीमची धावसंख्या षटकाराच्या मदतीने आता स्कोर कार्ड वरती 11 रन झालेले आहेत. 36 धावसंख्येचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 3 ओव्हरची मॅच. कारण पहिल्या ओव्हर बॉल मध्ये अमरनं झटका दिला आणि कमबॅक केला, परंतु त्यानंतर कुठलाही टेन्शन सुनीलनं घेतला नाहीये. सुभाष प्रेशर येईल असं काही त्याची बाहुबली ध्येयबोली सांगते आपल्याला. यावेळेस आणखीन एक चांगला फटका. बॅक टू बॅक दुसरा षटकार सुनीलच्या बॅट मधून.
ठाणे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत सुनील पाटील. का बॅटिंग सुरू आहे. आज सुनील पाटीलला इम्प्रेस केलं. प्रेक्षकांची मनं जिंकली. सकाळपासून प्रत्येक मॅच मध्ये त्यांचं चांगलं कार्य, चांगली बॅटिंग होते. बॉटमॅनचा खूप चांगला वापर. प्रत्येक बॉल वरती पिक ऑफ शॉट, पुलचा शॉट, लॉफ्टेड ड्राईव्ह, हाफा पूल, हे प्रत्येक शॉट त्याने मारलेले आहेत या मॅच स्पर्धेमध्ये. यावेळेस पहा प्रेशर आउटसाइड द ऑप्शन. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्ड होते 18. अजूनही 18 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 36 करायचे आहेत. क्रिकेट हा मित्रांनो खेळ तसा आहे, तुम्हाला एका दिवसात राजा बनवेल, परंतु काही क्षणातच तुम्हाला रंग सुद्धा बनवेल क्रिकेट. ओव्हरची झाली समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे 18. एक गडी बाद. आता 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये अजूनही 18 रनची गरज आहे या मॅच मध्ये. सेमीफायनलची मॅच तुम्ही पाहताय आणि त्याच दरम्यान आमचे आदरणीय श्रीमान शंकरदादा मोहिते यांचं आगमन या व्यासपीठावरती होते. त्यांचं मी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हरेश्वर चषक 2022 मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय. शंकरदादा मोहिते एक चांगली व्यक्ती आहे मित्रांनो. आज 32 शिराला मध्ये प्रत्येक गावाच्या स्पर्धा होतात. याने जवळून पाहिलं पण त्या स्पर्धेसाठी काही ना काहीतरी करावं असा त्यांचा ध्यास असतो, असा त्यांचा अड्डास असतो आणि त्यांचं आगमन या व्यासपीठावरती होतोय. 32 शिराला प्रीमियर लीग जी भूमिपुत्र क्रीडांगणामध्ये संपन्न झाली होती, त्या स्पर्धेमध्ये शंकरदादा मोहितेनं काय काम केलं नाहीये, सर्व काम त्यांच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आलं. खेळाडूंना जमा करणं, खेळाडूंचं मॅनेजमेंट असतील आणि त्याच दरम्यान त्यांचं सुद्धा आगमन या व्यासपीठावरती होते. शंकरदादा मोहिते तुमचं मनपूर्वक स्वागत आहे या हरेश्वर चषक 2022 मध्ये. त्याचबरोबर प्रकाश भाई यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतोय. यावेळेस बॅक टू द बॉलर केलाय. डाऊन द ग्राउंड बॉल चालला लांबोपला. लांबोलचं क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली अमर. तोपर्यंत 2 धाबा सुनीलच्या बॅट मधून कंप्लीट झाल्या आणि 2 रनच्या मदतीने टीमची धावसंख्या अगदी स्कोर होते 21 रन 21. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. बॉलिंग ट्रॅक वरती संदीप. 3 बॉल मध्ये आतापर्यंत रन खर्च झालेले आहेत संदीपच्या 3. चांगली बॉलिंग केली पहिल्या ओव्हरच्या तुलनेत. तर पहिल्या ओव्हर मध्ये अमरनं 18 रन खर्च केले. यावेळेस फुल टॉस एक्स्ट्रा कव्हरला उडवला बॉल. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखी एक षटकार सुनील नानाच्या बॅटमधून. त्या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 27. अजूनही 9 रनची गरज आहे येणाऱ्या 8 बॉल मध्ये. 8 बॉल 9 रन. चला मराठवाडी टीमचा कॅप्टन अमर मराठे या टॉस साठी लगेच या. यावेळेस गती कमी केली होती. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॉडीला झालाय स्पर्श हा बॉल, त्यामुळे रन मात्र मिळणार नाहीये. चांगल्या पद्धतीने आता बॉल डिलिव्हर केलाय. गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ स्पेस आणि बेट करून गेलाय सर्व विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता 7 बॉल करायचे आहेत. 9 रन. शेवटचा बॉल संदीपचा लेफ्ट हँड राऊंड विकेट. यावेळेस पहा हुक करण्याचा प्रयत्न, लेग स्पिन सोडून चाललाय हा बॉल. इकडे तर कंप्लीट झाले, तिथे कंप्लीट झाले लास्ट स्टॉपच्या क्षेत्ररक्षकाचे. त्यामध्ये 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. वाईट प्लस 2 म्हणजे 3 रन आणि हा बॉल संदीपला पुन्हा टाकावा लागेल. आता 7 बॉल करायचे आहेत. 6 रन. चला अमर मराठी या. 7 बॉल 6 रनची गरज आहे या मॅच मध्ये. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, स्विंग विथ द बेस सरळ जाते विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव बॉलची सांगता अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आहे स्कोर बनवते. रन झालेले आहेत 1 गडी बाद. 30 धावा.
आता 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये करायचे आहे 6 रन. रन बॉल इक्वेशन आहे या मॅच मध्ये. उपरी टीमच्या विरोधामध्ये खेळत असताना करुंगली टीमला जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 6 रनची गरज. रन बॉल इक्वेशन आणि बॉलिंग ट्रॅक वरती ओव्हर नंबर 3 मध्ये अनिल आलाय. एक एक्सपिरियन्स आहे अनिलकडे, अनुभव आहे, परंतु त्या अनुभवाचा फायदा उपरी टीमला देईल का हे सांगणारे 6 बॉल असतील अनिलचे. 6 बॉल 6 रन. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर आणि हा सामना मात्र संपलाय. जसं महेंद्र सिंगनं सामना संपवला होता 2011 विश्वचषकाच्या फायनल मॅच मध्ये नुवन कुलासेकराच्या पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता, तसा षटकार इथे ठोकलाय आणि हा सामना मात्र संपलाय. चला फायनल ओव्हर 2 ओव्हर, फायनल मॅच 2 ओव्हरची राहिल्याची कृपया करून घ्या.